नमस्कार, श्री स्वामी समर्थ. खरं तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस 9 वर्ष पूर्ण होऊन 10व्या वर्षात पदार्पण केलं आहे. आणि आपली संस्कृती म्हणजे उठल्या उठल्या देवाला नमस्कार करणं. हे तर मी त्याच्याकडनं करूनच घेतलं, कारण स्कूलमुळे रोज त्याला पूजा करायला जमत नाही. पण लहानपणापासून आपण जेवढे संस्कार लावू तेवढी ती मुलं डोक्यात फिट ठेवतात. नाहीतर आजकाल आपण बघतोय मोबाईलमुळे मुलांना काहीच सुचत नाही आहे, ओन्ली गेम. पण तसा हा सुद्धा मोबाईलमध्ये व्यस्त असतो, पण 50% तरी त्याला आपल्यामध्ये कसं इन्व्हॉल्व करायचं एवढा प्रयत्न मी नक्कीच करत असते. आणि त्यानंतर घरामध्ये स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. आधी सगळ्यात सुरुवातीला आपल्या बाप्पाचं दर्शन करून देवपूजा करून रात्रीच केक आणून ठेवला होता, पण आमचा आरव उठला नाही, कारण इतका थकला होता खेळून खेळून. त्यामुळे रात्रीचा केक सकाळी कापला, कारण छोटासा केक आणि चॉकलेट केक म्हणजे मुलांना आवडतीचं खाद्य असं म्हणावं लागेल. मग त्यामुळे सकाळी झोपेतनं उठल्यावर आंघोळ केल्यानंतर देवाला प्रसाद दाखवल्यानंतर केक कट करायला घेतला आणि आरवच्या दिवसाची सुरुवात केली. म्हटलं हॉटेलमध्ये इकडे तिकडे एक्स्ट्रा पैसे वेस्ट करण्यापेक्षा मुलांना एक ॲट्रॅक्शन असतं. वाढदिवस म्हणजे कधी आणि केव्हा येतो आहे आपला, तो बड्डे झाल्या 12 महिने आधीच काउंट करत असतो, माझा बड्डे कधी येणार आणि मला काय घेणार. त्यामुळे केक कट करणं आपली संस्कृती नाही आहे, पण इतरांचं पाहून किंवा इतरांची आवड म्हणून तेवढं करणं गरजेचं आहे. आणि माझं नशीब एवढं छान आहे की घरात केक कट केल्यानंतर नांदेड सिटी येथे जवळच मंगलभैरव या सोसायटीमध्ये स्वामींच्या पादुका आल्या होत्या. सोळप्पा वाड्यांमधले जे वंशज आहे त्यांनी मंगलभैरव नांदेड सिटी या सोसायटीमध्ये स्वामींच्या पादुका आणल्या होत्या. आणि नाथब्रह्म इडलीचे जे कर्ता करविते लगड सर, त्यांनी मला सहज रेफरल दिलं की अशा पादुका आल्या आहेत. आणि खरोखर माझं आज माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी दर्शन झालं. आणि असं म्हणतात ना, शेवटी योग लागतो, आणि तो योग मला मिळाला. आणि सकाळी त्यातले जे वंशज आले होते वाड्यातनं, चोळप्पा वाड्यातनं, स्वामींच्या इथून, तर त्यांनी अगदी गजरा, आरवला स्वामींच्या पादुकांचा हार समर्पण केला. खूप छान वाटलं. आणि कालचा दिवस म्हणजे इतका सुंदर गेला, कारण उठल्या उठल्या आम्हाला स्वामींचं दर्शन तिथे झालं. आणि खरोखर मला लगड सरांना अगदी मनापासून आभार मानावे लागेल, कारण त्यांनी आज आम्हाला तिथे दर्शन घेण्यासाठी लाभ दिला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर